हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं जॉर्ज एलियट अकोमोडेशन. ह्या टायमाला मी तुम्हाला दाखवणार आहे पेनरोज. तर बघूया आपण काय काय फॅसिलिटीज आहेत आणि रेंट किती आहे, सराउंडिंग एरिया कसा आहे. तर स्टार्ट करूया. हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला बाहेर, हा एवढा स्पेस आहे बाहेर अकोमोडेशनच्या बाहेर बसायला. आणि जर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघितलं तर असा काही रेक्टँगल एरिया आहे पूर्ण. तुम्हाला दिसते हायफिल्ड ते अकोमोडेशनसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर त्याचा टूर देईल. तर चला चालू करूया आपण. तर तुम्ही आतमध्ये आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिलं जे दिसतं इथं बेल आहे. ओके, बट ती कधी वर्क नाही करत. आणि माझा ब्लॉक नंबर आहे 28. आणि बघूया आतमध्ये काय आहे. बघू शकता हा पूर्ण ग्राउंड एरिया आहे. ह्या साईडला इथं एक रूम आहे 1, 2 आणि त्या साईडला 3. तर गाईज ह्या 3 रूम बरोबर तुम्हाला इथं अजून एक डोर आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लिनिंग कबड आहेत. सो इथं तुम्हाला मॉप आणि हुबर वगैरे सगळ्या गोष्टी इथं आतमध्ये आहेत. किचनमध्ये बघूया काय काय आणि किती कबड्स आहेत प्रत्येकासाठी. तर हा डोर ओपन केल्यावर तुम्हाला जे स्टार्टिंगला दिसतं तो म्हणजे 1, 2. तर 2 फ्रीज आहेत तुम्हाला 6 लोकांमध्ये. आणि हे बघा इथं थोडं सामान आहे, हे इग्नोर करा कारण की इथं फायर सेफ्टीचं वर्क चालू आहे. तर असे काही कबर्ड्स आहेत तुम्हाला किचनचे सगळे ठेवायला आयटम्स. हे बघा तुम्हाला युनिकडनं हे भेटतं पाणी गरम करण्यासाठी. इथं पाहिलं तर तुम्हाला 2 नॉब बघायला भेटतात. देन एक प्लगसाठी आणि 2 स्विचेस आहेत इथं. देन तुम्हाला इथं हॉट प्लेट्स अँड कुकर हुड, देन अवनसुद्धा बघायला भेटतो इथे. त्याचबरोबर ह्या साईडला आले तर या बेसिन, ही विंडो आहे, इथनं व्ह्यू आहे तुम्हाला बाहेरचा. 2 डस्टबिन. परत तुम्ही इथे ह्या साईडला आले की तुम्हाला कबर्ड्स आहेत, हे थोडे मोठे कबर्ड्स आहेत. आणि या बेसिकली अजून एक कबर्ड्स आहे, इथे सगळं माझं सामान आहे किचनचं. ह्या साईडला पण तुम्हाला वर 3 पाहायला भेटतं, ते बघा 1, 2 आणि 3. सो मायक्रोवेव्ह आणि टोस्टरसुद्धा युनिकडनं भेटलेलं आहे. तर एवढं सगळं युनिकडनं भेटलं आहे. आणि किचनमध्ये दाखवण्यासाठी एवढंच आहे. तर चला आपण वर जाऊया आणि बघूया रूम्स कसे आहेत. वर आल्यावर आपल्याला हे सेम स्ट्रक्चर पाहायला भेटतं. इथं सुद्धा 3 रूम आहेत, 6, 5 अँड 4. माझा रूम नंबर 5 आहे. आणि इथं आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं. इथं शॉवरसाठी सुद्धा आहे जागा. इथं बेसिन आहे. त्याचबरोबर अजून एक वॉशरूम आहे या साईडला. आता मी तुम्हाला रूम दाखवतो, माझा रूम कसा आहे, काय कसं काय काय भेटतं रूममध्ये युनिकडनं. तर लेट्स गो इनसाइड. आतमध्ये आल्यावर आपल्याला पाहायला भेटतं तर सिंक आहे इथं एक, आणि खाली सुद्धा कबड आहे. काय ठेवायचं असेल आपल्याला शॉवरसाठी जे लागतात गोष्टी. आणि एक छोटीशी मिरर आहे इथं. त्याचबरोबर इथं कबड भेटतं. मला दाखवतो काय साईज आहे कबडची. तर 1 बिग कंपार्टमेंट, देन 1, 2, 3, 4, 5 स्मॉल कंपार्टमेंट. आणि इथं हँगरसाठी सुद्धा. त्यानंतर बघू शकता एवढा मोठा स्टडी डेस्क आपल्याला. ओके, खूप मोठा आहे. आणि व्ह्यू तर बघा किती सुंदर आहे. हे बघा मी विंडो ओपन केली, ही पूर्ण एवढी ओपन होत नाही विंडो. असं काय सुंदर व्ह्यू आहे आपल्यासाठी स्टडी करताना पाहायला. लॅम्पसुद्धा भेटला होता, बट हा माझा पर्सनल लॅम्प ठेवला मी आता कारण की तो येल्लो लाईट काहीतरी होती त्याची, तो मला नाही आवडला. आणि चेअरसुद्धा त्यांच्याकडनं भेटली आहे. देन इथं बेड आणि साईड टेबल आणि शेल्फ. सो एवढं काय आहे रूममध्ये. ह्या रूममध्ये सिंगल बेड आहे, बट तुम्ही जर बघशाल तर खाली हा एवढा मोठा सरफेस आहे. इथं आरामशीर 5-6 लोक बसू शकतात, एवढी जागा आहे. माझा रूम लकीली मला मोठा भेटला आहे. सगळे रूम एवढे मोठे नाहीत, फक्त सेंटरचेच रूम एवढे मोठे आहेत. जे साईडचे रूम आहेत ते छोटे आहेत. एवढं सगळं आपल्याला रूममध्ये भेटतं. आणि हां, हे साईड टेबल भेटत नाही सगळ्यांना, मला भेटला होता. लास्ट इयरचे बॉईज सोडून गेले असतील, लकीली आपल्याला भेटलाय. काय तुम्हाला रूम टूर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट करून सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेल. आणि नेक्स्ट रूम टूर येणार आहे हायफिल्डची. सो स्टे ट्यून गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.